नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. लिओनेल मेस्सी भारतात येऊन गेलेत आणि जवळपास 125 करोड त्यांच्यावर भारताने खर्च केला. म्हणजे 3 दिवसाची त्यांची जी फीज होती ती 125 करोड होती. करेक्ट? आणि यासोबतच भारतीयांनी सुद्धा बराचसा पैसा आहे हा खर्च केला. म्हणजे भारताने केला, भारतीयांनी पण केला. आता यावर ज्या पद्धतीने हा पूर्ण इव्हेंट सेलिब्रेट करण्यात आला, यावर अभिनव बिंद्रा ज्यांनी भारतासाठी पहिला गोल्ड मेडल हा ऑलिम्पिक मधून घेऊन आलेत, त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे. त्यांनी एक्स त्यांचा जो अकाउंट आहे त्यावर त्यांनी पोस्ट केलेला आहे, ज्याला आपण आधी ट्विटर पण म्हणतो, त्यावर त्यांनी पोस्ट केलंय. ते समजून घेऊ. इथं लक्षात घ्या की मी पूर्णपणे अभिनव बिंद्रा यांच्या मताशी सहमत आहे किंवा त्यांना पूर्णपणे विरोध करतोय मी असं म्हणत नाहीये. पण हा मुद्दा पण आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे पूर्ण मुद्दा समजून घ्या आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे, तुम्हाला काय वाटतं हे नक्की मला चॅट बॉक्स मध्ये कळवा. झालं काय मुद्दा बघा की लिओनेल मेस्सी भारतात आले होते, 3 ते 4 दिवसासाठी होते. 3 दिवसासाठी त्यांची जी फीज होती ती 125 करोड पे करण्यात आली. बरं, एवढे जवळपास 125 करोडच्या जवळपास, थोडंफार कमी जास्त 5-10 करोड असेल, पण जवळपास एवढाच खर्च हा इंडियन फुटबॉल जो फेडरेशन आहे त्यासाठी हा वर्षभराचा बजेट असतो आणि तो पण स्पॉन्सरशिप मधून येतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे काय की 1 करोडचं पॅकेज होतं कशासाठी की लिओनल मेस्सी सोबत तुम्ही हँडशेक करू शकता आणि फोटो काढू शकता. दिल्लीमध्ये जो इव्हेंट झाला होता तिथं 1 करोडचा पॅकेज होता. सोबत 10 लाखाची मीट आणि ग्रीटची तिकीट होती. शहरांमध्ये लिओनल मेस्सी गेले, कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली. तर इथं त्यांना भेटायचे, त्यांना ग्रीट करायचं, तर 10 लाखाची तिकीट होती. सोबत जो कोलकातामध्ये इव्हेंट झाला आणि तिथं जो सगळा जो ड्रामा झाला, प्रेक्षकांनी बॉटल्स फेकून मारलेत. खूप काय काय झालं तिथं. तर मग अशा वेळेस तिथं सुद्धा जी तिकीट होती ती लाखोंची होती. का तिथं प्रेक्षक चिडले होते? कारण जे तिकीट ते लाखोचे तिकीट काढून आले होते आणि त्यांना नीट पाहता पण आलं नाही लिओनेल मेस्सीला. आणि म्हणून तो सगळा तिथं ड्रामा झाला. आता जो काही ड्रामा झाला असेल तो तर आपल्याला परीक्षेसाठी गरजेचा नाही आणि नाही तो आपण आज डिस्कस करणार आहोत. पण नेमका स्पोर्ट कल्चर काय आहे? हे भारतामध्ये नेमकं काय आहे? हे तुम्हाला कदाचित इथून ना थोडंफार चांगलं समजेल. करेक्ट? चला पुढे वळूया आपण. अभिनव बिंद्रा बघा यांनी हे एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेलं आहे. अभिनव बिंद्रा जे शूटिंगच्या चॅम्पियन आहे, ज्यांनी भारतासाठी गोल्ड मेडलिस्ट आणलेला आहे. त्यांची पूर्ण पोस्ट आहे, म्हणजे अजून मोठं आहे पोस्ट हे. मी त्यातला काही छोटा स्क्रीनशॉट आहे तो आणलेला आहे. मी कंप्लीट हे पॉइंट वाईज मराठीमध्ये आपण ट्रान्सलेट केलेलं आहे आणि ते आपण वन बाय वन आपण कव्हर करणार आहोत. पण त्याआधी लक्षात ठेवा की इथं मी माझा टेलिग्राम चॅनल दिलेला आहे, माझा नंबर दिलेला आहे. तुम्हाला कोणते क्वेरीज आहेत यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. बॅच जॉईन करायची आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, तर यावर नक्की कॉन्टॅक्ट करा. माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स तुम्हाला या टेलिग्राम चॅनलला मिळेल. सोबत इंस्टाग्राम अकाउंट आहे, यावर सुद्धा मी रेग्युलर डेटा आहे, कंटेंट आहे, तो शेअर करत असतो. बघा काय आहे मेस्सी हे जे आहेत, कारण यांची जी प्रतिक्रिया आहे ही थोडीशी आपण म्हणू की विरोधाभास आहे किंवा थोडी अपोजिट आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण सुरुवातीला या पोस्टमध्ये अभिनव बिंद्रा म्हणतात की मेस्सी जे आहे ते एक महान खेळाडू होऊन गेलेत किंवा महान खेळाडू आहेत. केवळ खेळाडूच नाही तर एक प्रेरणा सुद्धा आहे. कारण जेवढं अचीव्हमेंट त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये अचीव्ह केलंय, पण त्या दृष्टीने जर पाहिलं तर ते खूप हंबल व्यक्ती आहेत, असे अभिनव बिंद्रा म्हणतायत. त्यामुळे लिओनेल मेस्सी यांची कहाणी, संघर्ष, चिकाटी आणि त्यांची जी नम्रता आहे, हंबलनेस आहे, तो त्यांचा नोट करण्यासारखा आहे. शारीरिक अडचणीवर मात करून जगातील सर्वोत्तम खेळाडू बनणं हे काही सोपं तर नाहीये. त्यांचा आदर ऑब्व्हियस आहे की स्वाभाविक आहे आणि तो आपण सर्व अख्खा जग त्यांना तो आदर देतो हे आपल्याला माहित आहे. मेसीचा भारत दौरा हा अनेकांसाठी आनंदाचा क्षण पण आहे, पण काही गोष्टी गोंधळलेल्या आणि विचार करायला लावणारे आहेत. हे टीका तर नाही करतायत, पण अभिनव बिंद्रा सरळ म्हणतायत की हे आत्मपरीक्षण आपल्याला नक्कीच करायला पाहिजे, याची आवश्यकता आहे. का? कारण बघा, खेळाचं अर्थकारण जर समजलं आपण, तर खेळामध्ये पैसा आहे तो खूप आहे. कारण स्पोर्ट्स आहे, ब्रँडिंग आहे, मार्केटिंग आहे, पैसा ही रियालिटी आहे. करेक्ट? हे वास्तव आहे. यामध्ये मेस्सीला दोष देण्याचा प्रश्नच नाही. म्हणजे जेवढा पैसा मेस्सीने घेतला किंवा जेवढी तिकीट होती, यात मेस्सीची चूक काहीच नाही असं म्हणतायत. पण या सर्वांमध्ये जेवढा खर्च आपण भारतीयांनी केलाय, हे ही बाब ना विचार करण्यासाठी आहे. करेक्ट? पण प्रश्न आपण स्वतःला हा विचारला पाहिजे, की आपण खेळाची संस्कृती घडवत आहोत का? जर आपण फक्त लिओनेल मेस्सी, जर मी खूप मोठा एक स्पोर्ट प्लेयर आहे, तर आयडियली विचार करा, की तुम्ही पण एक खूप चांगले स्पोर्ट प्लेयर आहेत, स्पोर्टचे फॅन आहेत कुठल्यातरी एखाद्या. तर नेमकं आपल्याला पैसा कशावर खर्च करायला पाहिजे? लिओनेल मेस्सी यांना पाहायसाठी, यांसोबत हँडशेक करण्यासाठी, की भारतामध्ये कसं स्पोर्ट आहे तो प्रमोट करता येईल,
कसं एक चांगली ट्रेनिंग आहे, एक कोच आहे, एखाद्या खेळाडूला मिळेल, कसं चांगलं न्यूट्रिशन आहे, एखाद्या खेळाडूला मिळेल, हे प्रमोट करणं जास्त गरजेचं आहे. आणि हीच बाब अभिनव बिंद्रा आहेत, ते इथं उचलून धरतायत. तर एखादी खेळाची संस्कृती आहे, आपण खरंच घडवत आहोत का? की फक्त दुरून महान व्यक्तींचा जल्लोष करतोय? जल्लोष करणे चुकीचं नाहीये, हे आधीच डिस्क्लेमर अभिनव बिंद्रा यांनी दिलेलं आहे. ते सेलिब्रेट आपण करायलाच पाहिजे, पण ते किती प्रमाणात? बरं, प्रमाणात ते आता हे तर प्रत्येकाची बाब आहे आणि ते स्वतः पुढे हे पण म्हणतायत, की हा तर प्रत्येकाचा स्वतःचा डिसिजन आहे, की कोण किती खर्च करतोय, कशावर खर्च करतोय. पण त्यासोबतच आपण स्पोर्टला खरंच किती प्रमोट करतो आणि कोणत्या अँगलने प्रमोट करतो हे समजून घेणं गरजेचं आहे. बघा, कोट्यवधी रुपये खर्च झालेत. कशासाठी? फोटो, हस्तांदोलन, काही मिनिटाचा फक्त अनुभव तो घेण्यासाठी. लोकांचा पैसा खर्च कशावर करायचा हा तर त्यांचा स्वतःचा अधिकार आहे. पण तरीही मनात एक प्रश्न राहतो, तो म्हणजेच काय? की मुलांसाठी खेळायला मैदान, गावोगावी प्रशिक्षक, गरीब पण हुशार खेळाडूंना संधी. खेळ म्हणजे शो नाही, तो रोजची एक सवय आहे. हे कसं आपल्याला अचीव्ह करता येईल, काय आपल्याला याबद्दल विचार करायला नाही पाहिजे का? करेक्ट? बघा, महान क्रीडा राष्ट्रे कशी घडतात? हे या पद्धतीने घडणार आहेत का? भारतामध्ये पण बरेच सेलिब्रिटी आहेत. मी तुम्हाला एक ना याच इव्हेंट मधलाच एक छोटासा इव्हेंट सांगतोय. भारताचे जे महान फुटबॉल प्लेयर आहेत छेत्री, राइट? हे सुद्धा त्यामध्येच गेलेत. आता भारतामध्ये आता छेत्री जे आहे ते काही कमी नाही आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने एका बाजूला इमॅजिन करा, की भारतामध्ये क्रिकेट आहे आणि एका बाजूला काय तर फुटबॉल आहे. भारतामध्ये क्रिकेटला खूप जास्त प्रमोट, खूप जास्त वाव दिला जातो. फुटबॉल तेवढा जास्त नाहीये. पण क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने सचिन तेंडुलकर आहे, विराट कोहली आहे, रोहित शर्मा आहे, हे जेवढे महान खेळाडू आहेत, तेवढेच महान खेळाडू छेत्री पण आहेत फुटबॉलमध्ये. हां, भारताचा जर तुम्ही रँक जर पाहिलं, तर हा फार कमी आहे फुटबॉलमध्ये. करेक्ट? आता मला हे म्हणायचंय, की त्या इव्हेंटमध्ये मी असं पाहिलं, की छेत्री यांना लिओनल मेस्सी यांची फोटो असलेली टी-शर्ट आहे, ते घालून ते होते. ती किंवा ती टी-शर्ट त्यांना घालायला लावलेली होती. पण क्रिकेटमध्ये जसं सचिन तेंडुलकर पण तुम्ही पाहिले असणार. सचिन तेंडुलकर ते मेस्सी यांचं टी-शर्ट आहे ते घालून गेलेले नव्हते. काय यावरून हे लक्षात येते का, की छेत्री यांना पाहिजे तो रिस्पेक्ट दिला जात नाही म्हणून? मला असं म्हणायचंय, की भारतामध्ये आपल्याला छेत्री यांना पण तेवढंच जास्त सेलिब्रेट, तेवढाच जास्त प्रमोट, तेवढाच जास्त आपल्याला रिस्पेक्ट त्यांना पण दिलं पाहिजे. आपण क्रिकेटमध्ये बघतो, की प्लेयर्स किती जास्त फेमस आहेत किंवा किती जास्त त्यांना रिस्पेक्ट मिळतायत, किती जास्त त्यांना सेलिब्रेट केल्या जात आहे. पण फुटबॉलमध्ये छेत्री यांना तेवढा केल्या जात नाहीये. बघा, की ध्यानचंद ज्यावेळेस होते त्यावेळेस तसं होतं. पण आज त्यांना आपण खूप जास्त मानतो. छेत्री यांना काही हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर म्हणजे काही इथून 5, 50, 100 वर्षानंतर मग छेत्रीला सेलिब्रेट करणार आहोत का आपण? आज प्रेझेंट आहे, तर मग आज आपण त्यांना रिस्पेक्ट का नाही द्यायची? आज भारतामध्ये ज्यावेळेस लिओनेल मेस्सी भारतात येऊन गेले, त्यावेळेस त्यांचा स्टॅच्यू आहे, तो इनॉग्रेट करण्यात आला. छेत्री यांचा का नाही? छेत्री जर पाहिलं, जर तुम्ही त्यांचा खेळणं जर पाहिलं, त्यांची हिस्ट्री जर पाहिली, तर ते खरंच इन्स्पायरिंग आहे. तर आपल्याला ह्या गोष्टीची पण गरज आहे. आता हे पर्सनल माझे मत होते. करेक्ट? पण यासोबतच बघा, की भारतामध्ये महान क्रीडा राष्ट्र हे कसे घडवता येईल? आपल्याला मला वाटते, की लिओनेल मेस्सी सोबत छेत्री यांना पण सेलिब्रेट करायला पाहिजे. यांना पण तेवढंच रिस्पेक्ट आहे तो द्यायला पाहिजे. आपल्याला फक्त हा असा एखादी इव्हेंट नाही करायचा आहे. हे सेलिब्रिटीने फक्त भेट आहे एवढंच नाही करायचंय. आपल्याला एक मजबूत सिस्टम पाहिजे. सातत्याने संयमाने प्रयत्न करायचा आहे आपल्याला. खेळाडू मेस्सी सारखा जन्मत नाही, पण संधी मिळाली तर तो नक्की चमकू शकतो. जसं आपण छेत्रीचाच एक्झाम्पल घेऊ. नक्की यांची स्टोरी आहे ती तुम्ही पण एकदा बघा. विश्वास देणारी एक यंत्रणा आहे, एक कंप्लीट सिस्टम आहे, ती कशी बिल्ड करता येईल यावर पण आपल्याला फोकस करायला पाहिजे. म्हणजे आता विचार करून बघा ना, की पैसा कशावर खर्च करतोय आपण. लिओनेल मेस्सीला भारतात आणायचं आणि त्यांना प्रमोट, त्यांना सेलिब्रेट करायचं, त्यांना रिस्पेक्ट द्यायचा. खूप सारे इव्हेंट करायचे. पण जी गरज आहे ऍक्च्युअली, जी गॅप आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, न्यूट्रिशन आहे, चांगले कोच आहे, ही खूप मोठी गॅप आहे. किती गावामध्ये म्हणजे माझ्या गावामध्ये मला अजूनही माहिती आहे, की जो गव्हर्नमेंटने जे बांधलेलं आहे, जिथं काही स्पोर्ट्स वगैरे खेळता येईल, तो बंद आहे. त्याचा जो डोर आहे, त्याला जंग लागलेला आहे. ग्राउंड आहे, तिथं कचरा आहे. मला वाटतं, की ही कंडिशन बऱ्याच गावांमध्ये असेल म्हणून. करेक्ट? मग हा पैसा इकडे जर वळवला तर का नाही बरं होईल आपल्यासाठी, राइट? त्यामुळे प्रेरणा महत्वाची आहे, पण ती अपुरी आहे. मेसी आपल्याला प्रेरणा देतो, पण प्रेरणेला दिशा नसेल तर ती वाया जाते, असं अभिनव बिंद्रा यांनी म्हटलंय. म्हणजे आपला इंटेंट
इन्व्हेस्टमेंट आणि लॉंग टर्म विजन याची आपल्याला गरज आहे. आय होप की तुम्हाला हा जो मुद्दा आहे ना हा समजला असेल. खरा सन्मान कसा करायचा? मेस्सी सन्मान मंचावर नाही तर एखाद्या भारतीय मुलाला मैदान मिळालं तर हा खरा सन्मान असेल. त्याला प्रशिक्षक मिळायला पाहिजे. त्याला स्वप्न पाहण्याची संधी मिळाली पाहिजे. त्याला एक चांगलं न्यूट्रिशन म्हणजे न्यूट्रिशन घ्यायचं त्यामुळे पैशाची कमतरता आहे ही बाब राहिली नाही पाहिजे. हा खरा सन्मान असेल. ज्या वेळेस जर लिओनेल मेस्सी जर भारतात आलेत आणि एक मेस्सी सारखाच एखादी प्लेयर जर काही वर्षात या यातून मोटिवेशन घेऊन जर घडत आहे, तर हा खरा सन्मान असेल लिओनेल मेस्सीचा. करेक्ट? आय होप की तुम्हाला मुद्दा क्लिअर झाला असेल. इथून नेमकं भारतामध्ये स्पोर्टची कंडिशन काय आहे ना, ही समजली असेल. तरी पण तुमचे विचार काय आहेत? जर तुम्ही फुटबॉल फॅन असणार, तर नक्की चॅट बॉक्समध्ये टाका, की तुमची कारण पर्सनली मी तरी फुटबॉल फॉलो करत नाही. स्पोर्ट म्हणजे क्रिकेट पण तेवढं काही फॉलो करत नाही. पण ॲज अ स्पोर्ट प्लेयर किंवा जर तुम्ही फुटबॉल जर तुम्हाला आवडत असेल, तर तुमचे विचार काय आहेत? नक्की चॅट बॉक्समध्ये टाका. किंवा जर तुम्ही एक इररॅशनल पद्धतीने जर विचार केलेला आहे, दोन्ही बाजूने किंवा अभिनव बिंद्रा यांनी जे म्हटलंय ते खरंच तुम्हाला पटलंय का? किंवा यामध्ये अजून काही कमी आहे का? यामध्ये काय करेक्ट करता येईल? आपल्याला कसं भारतामध्ये उद्देश आपला एकच आहे, की भारतामध्ये आपल्याला स्पोर्ट कल्चर प्रमोट करायचंय. ते कसं करता येईल? याबद्दल नक्की एक आपण हेल्दी डिस्कशन आहे चॅट बॉक्समध्ये करू शकतो. बाकी तुम्हाला कोणत्याही काही क्वेरीज आहेत या नंबरवर विचारता येईल. Facebookच्या सर्व सेशनचे अपडेट्स तुम्हाला यावर मिळेल. सोबत यशोदे बॅच आपल्याकडे एमपीएससी राज्यसेवासाठी आणि यूपीएससी साठी सुद्धा आपण बेसिक पासून इथं कव्हर करू म्हणजे एनसीईआरटी पासून पर्सनल मेंटरशिप आहे 18 बुक्स तुम्हाला इथं मिळतील. सर्व बॅचेसवर तुम्हाला ईएमआय आणि भरपूर डिस्काउंट मिळेल. आता ते आफ्टर डिस्काउंट किती फीज होणार, नो कॉस्ट ईएमआय तर दर महिन्याला किती भरता येईल त्यासाठी माझा नंबर दिलेला आहे. त्यावर आपण डिटेल डिस्कस करता येईल. डायरेक्ट मला कॉल करा किंवा व्हॉट्सअपला सुद्धा सेम नंबर आहे. सोबत आपल्याला या राज्यसेवा यशोदे जी बॅच आहे राज्यसेवासाठी त्यामध्ये आपण जीएसपी प्रोग्राम सुद्धा सुरू केलेला आहे. 100% फीज रिफंड यामध्ये आहे. कारण जे आम्ही करतोय त्यावर आमची खात्री आहे आणि म्हणूनच यासाठी हे अचीव्ह करण्यासाठी क्लासेसच्या व्यतिरिक्त आपण यामध्ये मेंटरशिप प्रोग्राम, वीकली रिपोर्ट्स, मॉडेल आन्सर्स हे सर्व आपण इथं प्लॅन करतोय. आलं लक्षात? सोबत मेनचा सुद्धा क्रॅश कोर्स आहे 2025 सोबत 2026 च्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हे जॉइन करता येईल आणि कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी साठी सुद्धा प्री आणि मेन्स साठी सुद्धा आपल्याकडे कंप्लीट बॅच आहे. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. आपण रेग्युलर असे सेशन्स आहेत ते घेत जाऊ. रेग्युलर हे सेशन्स आहेत हे पहा. चला तुमची जी कॉन्सेप्ट आहे, एनालिटिकल थिंकिंग आहे ही खूप चांगली बिल्ड होईल. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक यू व्हेरी मच.